की सोलापुरामध्ये मध्यंतरी म्हणजे साधारण एक 3-4 वर्षापूर्वी एक मोर्चा निघाला. तो मोर्चा असा होता की तो वर होते सगळे, वर म्हणजे वधूवरांमधले वर म्हणजे नवरदेव ज्याला म्हणता येईल, ते नवरदेव होते. ते घोड्यावर बसलेले होते. घोड्यावरनं वरात निघ, त्यांनी मुंडावळ्या बांधलेल्या होत्या आणि त्यांनी कलेक्टरकडे मागणी केली, आम्हाला वधू द्या. आणि सगळे जे आहेत ते कोट्याधीश. बापरे. मग बघा, त्यांचं उत्पन्न चांगलं आहे, त्यांची शेती मोठी आहे, त्यांचं घर गाव हे सगळं अतिशय उत्तम पद्धतीने चाललंय. फक्त ते खेड्यात राहतात आणि खेड्यामध्ये मुलगी लग्न होऊन जायला तयार नाही. बापरे. म्हणून या तरुणांनी एक मोर्चा काढला कलेक्टर ऑफिसवरती आणि आम्हाला वधू द्या अशी मागणी केली. 30-35 वर्ष झालेली, 40 वर्ष झालेले हे वधू आपल्या नवरदेव होते आणि त्यांना वधूची गरज होती. सामाजिक व्यवस्था किंवा सामाजिक मुलींच्या विचार करण्याची पद्धत जी आहे ती कशी आता बदलत चाललेली आहे. म्हणजे वराची निवड करताना, नवऱ्याची निवड करत असताना त्याला शेती पाहिजे, पण तो राहायला पुण्यात पाहिजे किंवा मुंबईमध्ये पाहिजे, म्हणजे IT क्षेत्रात पाहिजे किंवा आणखीन वेगळ्या याच्यामध्ये भरपूर त्याला पगार असला पाहिजे, शेती असली पाहिजे. शेतीमध्येच आहे तो, त्याला शेती बागायत शेती त्याची आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते काही लाखाच्या कोटीच्या घरामध्ये आहे, पण त्याला लग्न करायला मुलगी मिळत नाही. ही परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे.